लोक जेवत असतील डायनिंग टेबलवर, आम्ही तर डायरेक्ट किचनवरती बसून जेवण करतो। आज होता यात्रेचा शेवटचा दिवस आणि पप्पांनी यात्राच बघितलेली नव्हती। पूर्ण एक आठवडाभर यात्रा चालली, पण पप्पा एकही दिवस गेलेले नव्हते। म्हणून आम्ही शेवटच्या दिवशी पप्पांना सुद्धा यात्रेत घेऊन गेलो। जाऊन आधी आम्ही ब्रेक डान्समध्ये बसलेलो। तसं तर मला कोणत्याच पाळण्यात बसायला आवडत नाही, मला लगेच मळमळ होते आणि चक्कर यायला लागते। पण पप्पा बोलले होते की आजचा दिवस आहे, बसून घ्या, म्हणून आम्ही बसलेलो। मला तर पार्टनर होती, पण पप्पा एकटेच बसले होते, कारण पप्पांना पार्टनरच नव्हतं कोणी। आणि रोजच्या पेक्षा गर्दी पण एकदम कमी होती, मग आम्हाला जास्त वेळ फिरवलेलं। यात्रेत नाही का मला ही चिमुकलीत दिसली होती, खूपच क्यूट होती, खूप गोड होती। ती नाही का टॉयज विकत होती। खरं तर हे तिचं शाळेत शिकायचं वय आहे, पण कधी कधी नाही का परिस्थितीच भाग पाडते हे सगळं करण्यासाठी। मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की लग्नानंतर मुलीला तांब्याचा ताट आणि तांब्या द्यायला लागतो असं, तर माझं तेच घ्यायचं राहिलं होतं। पप्पांनी आधी मला टोपली घेऊन दिलेली आहे, पण ताट आणि तांब्या घ्यायचा राहिला होता, म्हणून पप्पांनी ते आज घेऊन दिलेलं आणि त्यासोबतच मला पूजेचा ताट सुद्धा घेऊन दिलेला। आणि आमची घरी कोणी आतुरतेने वाट बघत असेल तर तो आहे स्कूबी, आणि त्याच्यासाठी काही ना काही घेऊन यायलाच लागतं। थँक्स फॉर वॉचिंग, बाय।